जय महाराष्ट्र मित्रांनो, वर्षाचा पहिला दिवस आणि मी आणि तुमचा अनिश माझ्यासोबत आहे. आम्ही एक ठिकाणी आलो आहे, ज्या ठिकाणासाठी आम्ही खूप टाळाटाळ केली. आम्ही टाळाटाळ नाही केली, पण ते म्हणतात ना, त्यांचं बोलवणं आल्याशिवाय तुम्हाला तिकडे येता येत नाही. लिटरली आमचं वेटिंग लिस्टमध्ये तिकीट लागलं, ते फेल गेलं. तात्कालमध्ये लावलं, ते वेटिंग लिस्टमध्ये गेलं, ते फेल गेलं. आम्ही जनरल तिकीटवर आम्ही आता पोचलोय. महाकालच्या नगरीमध्ये. अशी वर्षाची सुरुवात खूप लोकांना कमी नशिबात होते आणि ती आम्हाला झाली आहे. आणि आता आम्ही झोप वगैरे काढून कसं तरी पोचून 520 रुपयात दोघांचं तिकीट काढून आम्ही पोचलोय जनरल डब्यात. खूप गर्दी, खूप क्राऊड, खूप छान अनुभव आला. आणि आता आम्ही मंदिराच्या दिशेकडे वाटचाल करतोय. अनिशला हॅलो बोला तुम्ही. आम्ही लोक आलोय आता उज्जैन सिटीला. थंडी पण गार आहे इकडे. तर थंडी आहे भरपूर. आणि आता तुम्ही जोडून राहा, 4 दिवस हा दौरा आपला चालू राहणार. बिल्कुल बिल्कुल रिक्वेस्ट है आपकी। जय श्री महाकाल भैया, आपका स्वागत है, कोई दिक्कत नहीं है, आप बैठो। आप 10 जनों से इंक्वायरी करने के बाद मुझे पैसे देना वाला। और एक बात बताओ, जैसे मैं बोलूँगा काय के लिए यार भैया, उज्जैन की छवि खराब थोड़ी करना चाहते हैं हम लोग। ऐसा है क्योंकि आप स्टेशन के बैक साइड पीछे साइड खड़े हो। आप 90 बोल रहे हो, हम 80 बोल रहे हैं. मैं तो 100 बोला हूँ, 100 रुपये बोला हूँ। तो आप बोले 10 रुपए. कुछ कम करो तो मैंने कुछ कम सुनो, कर दिया। हम लोग ना ब्लॉगिंग करते हैं वैसे। बिल्कुल मैं समझ गया, उसमें आपका नंबर डाल दो, बिल्कुल बिल्कुल हो जाएगा काम। डाल दीजिए नंबर। चल जान. मेरा तो जाना ही जाना है। तर मित्रांनो, पहले कॉल मेरे को कम रहेगा क्या? मित्रांनो आम्ही इथे ऑटो केली आहे आणि ऑटो खूप छान आहे, इलेक्ट्रिक. मला तर फार आवडली. दादा गाडी चालवत आहे, अनिश बसला इकडे. आणि दादांचं आम्हाला असं सजेशन आहे की तुम्ही पहिले काल भैरवला जावा. हाँ, काल भैरव मंदिर में कम भीड़ मिलेगी बोलता है थे. तो मग अरे नहाने का क्या है, पागल है क्या? आने के बाद की बात कर रहा हूँ। अरे वो उधर क्यों रुकेंगे, उतनी सवारी नंबर ले ले. आम्ही आता दादांचा नंबर घेऊन घेऊ, ते आम्हाला दाखवतील बाकीच्या गोष्टी. इथे लोकमान्य टिळक विद्यालय आहे मित्रांनो, उज्जैन मध्ये. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर छान पेंटिंग केलेलं आहे. ही शाळा आहे. फिर से बोलो. हाँ भाई, अभी खल्ली नहीं है भाई, यार 2 महीने बाद कंप्लीट करवा रहा अभी हो स्थिति जाएगा ऐसी हो जाएगा। हॉटेल श्रीधर. एक होटल श्रीधर, आइए आप। जय महाकाल। जय महाकाल. मित्रांनो, पहिला हॉटेलचा अटेम्प्ट दिलाय आम्ही. आणि तिथे त्या दादांनी सांगितलं की फुल आहे, सगळीकडे फुलच चालू आहे. तरी आपण अगर फूल मिल रहा है तो मंदिर के पास की कंडीशन देख लो आप सब। पूछ. होटल है, रूम 2 लोग के लिए कुछ अगर नहाने। जय श्री महाकाल. रूम का बताओ ना. बनी रहे आप पे। धन्यवाद. फ्री में रूम मिलते हैं हमारे यहाँ। अर्पित गुरु नाम है हमारा। सब भक्तों का स्वागत है उज्जैन में। अभी पूछ, प्रमोशन हो गया. प्रमोशन तो हो गया, अभी एक रूम है क्या? 2 ही लोग हैं हम लोग, इसलिए। आप हमारे घर पे जाओ, कहाँ पे? वीडियो बनाओ ब्राह्मणों के घर पे। आराम से रुको, खाना भी फ्री, रुकना भी फ्री। उज्जैन में घूमो फिरो, आनंद करो, बाबा का आशीर्वाद प्राप्त करो। कहाँ पे? वो बता दूंगा, पता बता दूंगा आपको। ठीक है, लिख बस लो हमारा पता। ली रे, टाइप कर. आपका नाम क्या है सर? अर्पित गुरु नाम है हमारा। हाँ बताइए ना। 1/5 उर्दूपुरा, गायत्री मंदिर के पास। हाँ हाँ, ब्राह्मणों को थोड़ा समझ आए वैसा कुछ लिखे। एड्रेस बता रहे, एड्रेस 1/5 1/5 उर्दूपुरा, गायत्री मंदिर, उज्जैन। ब्राह्मण का घर है, आराम से रुको, उज्जैन के मंदिरों का दर्शन करो। आप सभी देशवासियों का, गोपाल मंदिर का और महाकाल राजा धीराज का बहुत आशीर्वाद। हम मुख्य पुजारी द्वारकाधीश गोपाल मंदिर के हैं। अरे बाप. आपको आशीर्वाद गोपाल जी का खूब। हम गोकुल अष्टमी में जय हो, आनंद करे, भगवान ठाकुर जी प्रसन्न रहे आप पे, सदा लक्ष्मीवान रहे आप। ठीक? द्वारकाधीश। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। मिल जाएगा यहाँ पे? हाँ मिल जाएगा, बिल्कुल मिलेगा, कोई दिक्कत नहीं। वहाँ जाके आपको कॉल करूँ। अनीश मिस्त्री नाम है मेरा। हाँ बिल्कुल बिल्कुल, जय श्री महाकाल।
जय श्री महाकाल. आम्हाला इथे दादा भेटले, त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी पाठवायचं सांगितलेलं आहे. तिकडे काय सोय लागते बघूया. उधर क्या रहेगा, अच्छा रहेगा क्या? मित्रांनो, आम्हाला रूम तर काही भेटलेला नाहीये. आम्ही एका पंडितजीच्या घरी चाललेलो आहे. त्यांनी आमची सोय केलेली. त्यांनी तिथे ते बोलले तुम्ही राहा, जेवण करा, या, तुम्हाला जसं आवडेल तसं करा, फक्त उज्जैनसाठी चांगलं दाखवा, चांगलं बोला. तसंच आम्हाला हे रिक्षावाले दादा पण खूप चांगले भेटलेले. ते आम्हाला स्पॉट दाखवत आहे. ठीक आहे. महाराणा प्रतापांचा स्मारक आहे इथे छोटस. कैमरे से 2 मिनट फोटो खींचो तो कुछ बोलना है? हाँ फिर फोटो खींचो. हेलो. हेलो 2 मिनट बताओ. नहीं बोलूं तो सही उसके अंदर. बोलो ना, आवाज आएगा. हेलो इसका फोटो खींच दो भाई आप. आ गया फोटो. आइए बताओ. ब्लॉगर आहे, ब्लॉगर. मित्रांनो, इथे आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटले. ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय. काय नाव कुणाल. तुझं? पीयूष. तुझं? विराट. विराट कोहली वाला विराट. ये भी क्रिकेटर ही बनेगा अपना. एक मिनट. सच बताओ तो भैया. मुझे तो बताओ खेती क्या बनाई है. एक मिनट मिनट. रुको. मुंबई से हो. हाँ तुमको कैसा पता चल? बस हुआ ना मुंबई ड्रीम्स. कुछ भी मत करते जा तू. मैं थोड़ी क्या हूँ. आना है मुंबई. नंबर दे दो आपके. अरे चैनल नहीं मिल रहा यार. कीड़ा ब्लॉग. वो तो निकाल लेंगे. आप नंबर दे जाओ आप तो फिर. दे नंबर दे. मिल गया. महाकाल घूमना. यस. यस. चलो अपना टाइम हो रहा चलो 2 चलो. मिनट हाँ, भैया. चलो. ये मेरा ये इंस्टाग्राम है, इस पे मैसेज कर. मैसेज कर लो. रिप्लाई आएगा. जय महाकाल. अरे, हाँ, अरे भाई मी स्वतः है. जय महाकाल, जय महाकाल. जय महाकाल. बोलो क्या हुआ? नंबर डालो फटाफट. अरे इंस्टा पे डाल देना. हाँ ठीक है. ब्लॉगर भैया करके सेव कर लेना. चलो बाय. बाय बाय. क्या चाहिए तुझे? परफ्यूम. हाँ ओ भैया का भैया बैग. वैसे. भैया का बैग पकड़े. अरे रुक जा, मेरे को मैं करता हूँ बताइए. अरे मेरे को फन से हाई कर दे बस. ये ले मार. चलेगा ना? हो गए. फोक चलेगा? हाँ चलेगा ना. उड़ेगा. अरे ये एक नंबर है. अरे पैर पे कोण मारतोय? ये वही मारता और कोई. यांचं बघा यांना. अरे संपून जाईल ना भाई, मला तर राहू दे. बस बस बस. ले विराट भाई यार. नॅचरल ब्युटी आहे. काय पोरं भेटले यांना, इतर पाहिजे बोलतात. आता त्यांना दिलं, ते मारले. हा आघाडी तर एकदम फॉर्म मध्ये. मित्रांनो, हॉटेलसाठी खूप फिरलो पण काही भेटलं नाही. ते पंडितजी भेटले, त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी पाठवलं. कारण की हॉटेल पैसे देऊन सुद्धा इथे नाही आहेत. पण त्यांच्या घरी आलो, त्यांचे आईवडील भेटले, त्यांनी आम्हाला ही जागा दिली आहे राहण्यासाठी. आणि आता आम्ही दर्शनाला जाऊ तयारी करून. खूप सुंदर लोक मिळाले. आणि ते म्हणतात ना की, मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण बोललो की महाकाल बोलवतात ना, तर महाकाल तशी सोय पण करतात तुमची. एकदम स्मूथ जात आहे सगळं आत्तापर्यंत तरी. तर बघूया आपण. आता आम्ही रेडी होतो आणि काळभैरवनाथाच्या दर्शनाला जातो. ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला बोललो आम्ही, आम्हाला रूम भेटली आहे. आता आम्ही तयारी केली. आता आम्ही भैरवनाथाच्या दर्शनाला जातोय. हा अनिसचं गेटअप आहे आणि हा माझं गेटअप आहे. पेरू खायला. पेरू आज उपवास आहे, गुरुवार. सकाळी खाता येणार नाही नाश्ता. इथे फेमस नाश्ता पोहे जिलेबी खूप सुंदर भेटते. कचोरी आपण उद्या खाऊया, कारण की आता अनिश खाणार नाही, तो डाएटवर आहे आणि माझा उपवास आहे. तर आपण उद्या खाऊया. हो, बघून घ्या मित्रांनो, इथं महाकुंभ मेळा लागणार आहे 2028 मध्ये. त्याची सगळी तयारी चालली आहे. आणि नाशिक में रहेगा.
आणि हे शिप्रा नदीचं तट होतं. मित्रांनो, ही जी तुम्हाला पांढरी भिंत दिसतीये ही उज्जैनची सेंट्रल जेल आहे. वरती तारांचं कंपाऊंड आहे. आणि आता आम्ही ज्या रस्त्याने घुसलोय हा रस्ता थोड्या वेळाने बंद होतो. आम्ही 9:30-10च्या आधी पोहोचलोय. दादा बोलतोय की तुम्हाला आता दर्शन भेटून जाईल, बरं झालं तुम्ही लवकर आले. आणि थोड्या वेळाने हा रस्ता बंद होऊन जाईल, म्हणजे इथे गाडी नाही घुसणार, इथे फक्त पायी चालत यावं लागेल. तर मित्रांनो, आता आम्ही भैरवनाथ मंदिराच्या जवळ पोहोचलोय आणि तुम्ही बाहेर गर्दी बघू शकता. आता आमची रिक्षा इथे पार्क होणार आहे. तो आप हमें पहले काल भैरव के मंदिर पे क्यों लेके आइए? हाँ, मैं आपको काल भैरव मंदिर पे इसलिए लेके आया क्योंकि महाकाल के सेनापति जी काल भैरव बाबा है, क्योंकि ये काशी के कोतवाल कहे गए हैं और महाकाल राजा है, महाकाल राजा के सेनापति जी है काल भैरव बाबा. इनके इजाजत के बिना हाँ, इनका वही मैं बोल रहा हूँ आपको, क्योंकि सेनापति का दर्शन अगर आप करोगे तभी आपका महाकाल का दर्शन पूरा होगा. नहीं तो आप महाकाल के पहले इनका दर्शन, सेनापति जी का दर्शन नहीं करोगे तो आपका दर्शन भी पूरा नहीं होता है. और इनकी परमिशन लोगे तभी आपको दर्शन उधर मिलेगा. ठीक है ना? तो अभी ये इक्विपमेंट के लिए कोई प्रॉब्लम नाही ना? कोई प्रॉब्लम नहीं, कोई प्रॉब्लम नहीं. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चला मित्रांनो, आता आपण भैरवनाथाचं दर्शन करूया आणि भेटूया. किती वाजले अनिश? 10:20 झाले आता. 10:20 झाले आणि आम्ही लाईन मध्ये लागलोय. तुम्ही गर्दी बघू शकता दोघी साईडने, काय तिघा साईडने. इकडून पण लोक येतात, तिकडून पण लोक येतात. बघून घ्या. काल भैरव मंदिरचा एकच द्वार आहे. एकच द्वार आहे काल भैरव मंदिरचं. हो, या मंदिराला एकच द्वार आहे आणि तुम्हाला तिकडे उज्जैनच्या महाकाल मंदिरात 7 दरवाजे आहेत. तर तुमचं दर्शन तिकडे लवकर होऊ शकतं, इथे थोडं कमी आहे. तर हे इथे भक्त भेटले आम्हाला, ते काहीतरी बोलतायत. सर हाँ, हम आ गए हैं उज्जैन काल भैरव. हाँ. महाकाल के बाद काल भैरव, वाप- और हमने ले लिए यहाँ से 100 रुपए की पूजा. पूजा. अब ये जाके हम फूल अर्पण करेंगे बाबा को, यस. कुछ लड्डू अर्पण करेंगे, हाँ, सबको और- सब्सक्राइबर बांट, ये और- चैनल बांट. और ये जो है अपने घर पे ले गाड़ी में जाएंगे. लगाएंगे. ये हाँ, गाड़ी का पे भी है? लगा सकते हैं, घर गाड़ी पे में भी- लगाते हैं ना, हाँ, नहीं, घर पे भी लगा सकते हैं. ट्रक में रहता है ना पीछे, हाँ, लगा जलने वालों की दुआ. तो कुछ लड्डू भगवान को खिला देंगे, कुछ अपन खा किधर से आए भैया? कोटा. कोटा. कोटा फैक्ट्री वेब सीरीज. कोटा राजस्थान. कोटा RJ20. ओ, सब्सक्राइब करो ना. सब्सक्राइब मोबाइल किधर है? मोबाइल लो, बैटरी खत्म, स्विच ऑफ हो किसका गया. है? चालू किसका है? चालू किसका है? तेरा है क्या? अरे यार ऐसा मत फोटो करो यार. खींचने में फ्री हो गया. है क्या चालू ही ना? अभी कुछ दिनों बाद अच्छा. हाँ, मुंबई बहुत अच्छा है, घूमो मस्त. फैब्रिकेशन अंडर जैसे काम होता है हाँ हाँ फैब्रिकेशन हाँ, फैब्रिकेशन का वो मुंबई में है. अभी साइट हमारे कंफर्म नहीं हुई लेकिन चल रहा है. चल रहा है, बोलनी चालू है. बाबा ने चाहा हो गया. हो जाएगा. जय महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जरूर महाराष्ट्र घुमाइए. सर क्या नाम है आपका? रोहित सर, कोटा से आए हम. कोटा से. कोटा से आए. कोटा से बहुत मजा आ रहा है सर, घूमने का बहुत एंजॉय कर रहे हैं. बहुत महाकाल बाबा के दर्शन बहुत अच्छे हैं, बहुत मजा आ रहा है. कैसा लग रहा है? बहुत ऐसे शानदार. साल के पहले स्टार्टिंग में आपका दर्शन हो रहा है, कैसा लग रहा है? इस साल बहुत अच्छा हुआ सर. इस साल बहुत शानदार दर्शन हुए और मजा भी बहुत आ रहा तो बार बार आते हो आप? है. आते रहते सर हम तो. अभी कितनी बार है? 2-3 बार रह गए, पहले भी आए थे. इस बार ज्यादा माहौल है, अच्छा माहौल इस बार. अच्छा माहौल है ना, इस बार तगड़ा माहौल है सर, है ना? मजा आ रहा है सर. चैनल को सब्सक्राइब करो ना. करेंगे सर, करेंगे. अभी एक मोबाइल एक तुम्हारे आदमी को दिया है, हाँ हाँ ये भैया को दिया है ज्वाइन शायद. करेगा अपन अपने नहीं. हाँ, जो भी है वो हाँ देखो, कर देंगे सर, सब कर दो. कर देंगे सर. चलो आवाज दो. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री काल भैरव. कुठून? हा, इकडनं बरोबर आहे. झिगझॅग लाईन बनवलेली आहे आणि त्या रस्त्याने आम्ही जातोय. व्यवस्था आतापर्यंतची खूप चांगली आहे, खूप फास्ट लाईन जाते. आता पुढे बघून सांगू शकतो की काय आहे काय नाही सिच्युएशन. ठीक आहे. हा बोल 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 वापस बोल. अजूनपर्यंत टचवूड आहे आम्ही लोक की लाईन मध्ये आम्हाला अजून थांबवलं नाही आहे. जागा भेटली की आम्ही लोक पुढे पुढे चाललो. हे बघा रूल ब्रेकर, हे रूल ब्रेक करून इकडे उतरताय खाली. हे बघा इकडनं VVIP एंट्री होते. दिस इज इंडिया.
इंडिया का यही एक प्रॉब्लम है। ओ बाप रे बाप, अरे अनिश भाग भाग, अनिश जगह मिल गई, भाग। पड़ा 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 भागो भागो, सरकते खाली। बेल्ट नाही लावला काय? नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही लागलो हात मात्र खांदे पे हात क्यों रखा है? आम्ही मित्रांनो पळत 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 अर्धी लाईन क्रॉस केली. अरे आला काय आलं? बघ इकडे बघा मित्रांनो, आम्ही रील मध्ये आपण रील मध्ये बघतो आणि आज अस्तित्वात तुमच्या समोर बघू शकता प्रवेशद्वार. मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मॅनेजमेंट आहे, खूप फास्ट फास्ट लोक जात आहेत. ठीक आहे, बघा तुम्ही. ले आ गए अपन. हेलो कीरा ब्लॉग्स, आ जाओ उधर से देता हूँ. क्या नाम आपका? शिव. हाँ शिव. ये चैनल सर्च कर. इंस्टा बताओ यार, यूट्यूब नजर आते हैं. इंस्टा नहीं है? इंस्टा नहीं, यूट्यूब. भाई यूट्यूब पैसा देता है, इंस्टा थोड़ी पैसा देता है. क्या नाम? शिव. कहाँ से आए? आगरा से. आगरा से. नेट नहीं चल रहा है. ट्रेंडिंग में आएगा तो देख लेंगे. आ जाएगा आ जाएगा. महादेव 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 अरे महादेव. बोले बोले महादेव महादेव. हर हर महादेव. मित्रांनो आपण प्रवेशद्वारावर पोहोचलोय बघा. इथे लोक धागे बांधताय त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सगळे. म्हणजे असं इथं समज आहे की इथे धागा बांधला की त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आय कांट एक्सप्लेन. काय वातावरण बनलं इथे, एक नंबर. अजून तर महाकालला जायचं बाकी आहे की नाही अनिश? वातावरण कसं बदलंय? एक नंबर वाटतंय. एक नंबर जोरात एकदम. किधर से आए हो? बारह जिले. कहाँ से आए? चिपावड़ो 12 जिले. स्टेट? हाँ स्टेट कौन सा? राज्य? राजस्थान. राजस्थान. हाँ. तर आपण मित्रांनो भैरवनाथाच्या मंदिरात पोहोचलोय. हे बघू शकता तुम्ही. इथे ही दीपमाळा लावलेली आहे. दीपमालेवर दिवे पण लावलेले. आपलं खूप छान लवकर दर्शन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. सरकार की जय. सरकार की जय. मित्रांनो आमचं आता काळभैरवाचं दर्शन झालंय आणि आता आम्ही खाली चाललोय. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इथे बाबा बसलेत. बाबांना आम्ही सोमनाथला बघितलं होतं असं वाटतंय. वाटतंय की नाही अनिश? वाटते वाटते. पहिला ठीक हात पुढे गेला, पैसे दाबून नंतर आशीर्वाद द्यायचे आयला म्हणजे काय. खतरनाक लोक आहेत. हे कुठून आलं? विचार ना कुठून आले, का कुठून आले? पुण्याहून आलोय. पुण्याहून. पुणे. 12. तुम्ही कुठून आले? आम्ही मुंबई. अंधेरी ईस्ट, अंधेरी वेस्ट.
भैया क्या है ये? भैरव डंडा, काल भैरव डंडा, महाकाल के सेनापति और कोतवाल का डंडा अच्छा रहता है। अच्छा भला भूत वाली सब जाते हैं। घर में रखना रहता है। हर गाड़ी दुकान में फलाना अपने घर के मंदिर में रखते पूजा पाठ भी कर सकता है। अच्छा रहता है। भैरव डंडा बोलते काल भैरव डंडा, महाकाल के सेनापति का। तर बघू शकता मित्रांनो, मंदिराच्या बाहेर शॉपिंगसाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. इथे पूर्ण बाजार लागलेला असतो. हे बघा इकडे व्लॉगिंग चालू आहे. जोरात व्लॉगिंग चालू आहे. इकडे सगळं मार्केट लागलेलं आहे. आता आपलं काम झालंय. आता आपण इथून निघूया. ठीक आहे. आजी खूप खुश झाल्या. हात पण दिला त्यांनी. आपली रिक्षा कुठे आहे आता? कॉल करावा लागेल ना. आणि रिक्षा कुठे आपली? एअरपोर्ट वरती गेली का? रिक्षा घेऊ आणि आता आपल्याला कुठे जायचं? पुढचा स्टॉप काय बोलला होता तो? सुदामाचं मंदिर कुठं? कृष्ण भगवान बोललाय की डायरेक्ट याला घेऊन जाणार आहे? नाही महाकालला तर नाही ना. महाकालला असलं महाकाल कधीला घेऊन, किती वाजता घेऊन जाणार? लास्ट आता ते माहिती नाही आपल्याला. ते विचारावं लागेल ना. काय बोलला? विचारावं लागेल. विचारावं लागेल ना. ठीक आहे, चला आपण आता रिक्षावाल्याशी बोलूया. अंबळनेर नहीं जलगांव जळगाव में अंबळनेर. मंगल का मंदिर है। हाँ। वो मंगल का मंदिर है, बट ये मंगल ग्रह का जन्म स्थान है। ठीक है ना। यहाँ पर मंगल ग्रह का जन्म स्थान माना गया है। यहाँ पर अपना नाम और गोत्र सरनेम के साथ में यहाँ पर अनाज का दान चढ़ा जाता है। और एक ही मंदिर है और पूरी पृथ्वी के ऊपर एक ही मंदिर है। वाह. इस मंदिर के बारे में ये जो भैया बैठे ना, इसके आप वीडियो इनका शूट करना। आपको पूरी रूपरेखा जो भैया के द्वारा मेरे से अच्छा आपको पूरा गाइड करेंगे भैया। आ जाओ तुम। चप्पल निकाल. थोड़ा मंदिर के बारे में पूछना था, बताओ. जय श्री महाकाल। सबसे पहले तो आपको अंग्रेजी नए साल की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। आप यहाँ पर आए हैं, जी ये आपका सौभाग्य है कि आप यहाँ पर आए हैं, क्योंकि जो लोग यहाँ दर्शन करने आते हैं उनका जीवन ही मंगलमय हो जाता है और उनका दिन मंगलमय, उनकी यात्रा मंगलमय हो जाती है। ये भगवान मंगल का स्थान है, यानी कि प्लेनेट मार्स। मंगल ऐसे ग्रह है जो अपने जीवन के 21 प्रकार के कार्य रखते हैं। संतान, भूमि, नौकरी, विवाह, व्यापार के कारक है। यहाँ पर दिव्य स्वयंभू शिवलिंग के रूप में मंगल का दर्शन होगा। यहाँ नंदी की जगह भीड़, क्योंकि मंगल ग्रह मेष राशि के स्वामी है और यहाँ दर्शन करने से पितृदोष, नवग्रह बाधाएं दूर हो जाती है। संतान, भूमि, नौकरी, विवाह, व्यापार के कारक है मंगल। तो जो लोग मांगलिक रहते हैं उनका यहाँ पर भात पूजा होता है, मांगलिक जो रहते हैं ना उनका। और अगर अपन नॉर्मल है तो यहाँ दर्शन दान का लाभ लेकर अपना जीवन और अपनी यात्रा मंगलमय बनाना चाहिए। संतान, भूमि, नौकरी, विवाह, व्यापार, सर्व ऐश्वर्य की प्राप्ति होती है जो मंगल को प्रसन्न करता है। जन्म कुंडली का नवा घर मंगल का स्थान होता है और ये अपने जीवन में इन सभी के प्रकार के कार्य के कारक है। रक्त के संचारक है मंगल, लीवर अंग के कारक है मंगल और मेष राशि और वृश्चिक राशि, एरीज और स्कॉर्पियो दोनों के स्वामी है मंगल। आए लाभ जरूर लीजिएगा। महाकाल का दर्शन तभी पूर्णता लगता है जब आप उनके सेनापति काल भैरव जी का दर्शन करते हैं और उनके पुत्र भगवान मंगल का दर्शन करते हैं। ये मंगल ग्रह भगवान शिव जी के पुत्र है और सभी ग्रहों में श्रेष्ठ है। माता धरती इनकी माता है, इसलिए यहाँ पे दर्शन करने से भूमि, प्रॉपर्टी, नौकरी, विवाह, व्यापार, सर्व मंगलता और जो मांगलिक कार्यों में अड़चन आता है वो खत्म हो जाता है और अपना यात्रा और जीवन मंगलमय बन जाता है। ये संपूर्ण परिवार का दान है। नाम और गोत्र चढ़ेगा और यहाँ दर्शन करने से आपका साल और आपकी यात्रा मंगल में हो जाती है। और अगर मंगल दोष हो तो उन लोग को भात पूजा करवानी चाहिए। गर्भगृह में बैठ के होता है वो 1150 का शुल्क लगता है। और अगर आप नॉर्मल दर्शन करने आए हैं तो दान प्रसादी का लाभ लीजिएगा। जय श्री महाकाल। आपका दिन और आपकी यात्रा और आपका साल मंगलमय हो। जय महामंगल। मित्रांनो, मंगळ ग्रहाच्या मंदिराच्या लाईन मध्ये आणि बस आता दर्शन होईल. सांदीपनी आश्रम. तर मित्रांनो, विद्यास्थळी याला म्हणतात आणि इथून याचं एंट्री गेट महर्षी संदीपनी आश्रम. मिला दिया उसको.
हाँ सेल्स करके चला भी गया बंदा, मैं तेरे को सबस्क्राईब कर दिया. हाँ करवाया. किती गार वाटतंय ना. हाँ कसं थंड आहे. थंड वाटतंय, पायाला पण बरं वाटतं. हाँ आता वाजले किती वाजले? 12:30. 12:30 पर्यंत आम्ही जवळजवळ 3 मंदिरं संपवले मित्रांनो. आणि असाच आमचा स्पीड चाललाय. कार्ड बुक ठीक आहे. हो हो सर. का पे रखना है? मित्रांनो बघू शकता एकदम सुंदर मंदिर आहे. पूर्ण यामध्ये देवाने कशा कशा पूजा केल्या, काय विद्या कशी घेतली ते सगळं दाखवलं गेलेलं आहे. आपल्याला इथे पेंटिंगच्या माध्यमातून दाखवलं गेलं आहे सगळं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर जागा बनवली आहे. बघा श्रीकृष्ण द्वारा सीखी 64 कला आहे. तर त्या कलांचं इथे कुठे कासव आहे ना, हिल नहीं रहा है वो. आहे का? आहे आहे. मगर वो हम बोले भैया किस देख सकते हैं कह रहा देखिए लगूर बहुत लोग ऐसे फट जाते हैं. मित्रांनो इथे महाभारताची रचना केलेली आणि ती अशी साध्या याच्यात नाही. आपण मागे बघितलं तर ऑइल पेंटच्या याच्यात होती, पण हे सगळे 3D पोर्ट्रेट आहे आणि इतके सुंदर बनवलेले आहेत. ज्या कोणी कलाकारांनी बनवलेले असतील ना एकदम जबरदस्त. सगळे 3D पोर्ट्रेट. हे बनवणं सोपं काम नाही आहे. विथ कलर शॅडो सगळं मेंटेन केलेलं आहे. सगळे 3D पोर्ट्रेट आहे बघू शकता. अशा याच्याने तुम्ही बघा. हा हा हा. देवाने विश्वरूप घेतलं होतं अर्जुनाला, तेव्हाचा हे सीन बघू शकता तुम्ही. खूप सुंदर जागा आहे, नक्की विजिट करा. गणपती कुठला आहे? स्थिर मन गणेश मंदिर. आता तिकडे जातोय आम्ही, बघू शकता तुम्ही. टी शर्ट वगैरे विकायला इथे महाकालच्या नावाचे. पण माझा असा प्रेफरन्स आहे की तुम्ही असे काही वस्त्र धारण करू नये, कारण की देवाचा अपमान होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. इथे गौशाला आहे. वंदे गोमाता. इथे गाईंना खाऊ घातलं जातं. बघू शकता तुम्ही. किती गब्बू गब्बू झाल्या पाय ना त्या. तब्येत मस्त आहे ना. गोलमटल एकदम. चला मित्रांनो आपण दर्शन करू. मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो. जय जगन्नाथ. मित्रांनो गणपती बाप्पाला 56 भोग दिलेला होता आणि खूप सुंदर दृश्य होतं. देवाच्या डोक्यावर छान अशी पगडी होती छोटीशी आणि ते समोर ठेवलेले पक्वान एकदम छान होतं सर. तुला कसं वाटलं? भारी होतं ना. भारी होतं. आता आम्ही आता गर्दी नाही दिसत नाही कुठे कधी. आता डायरेक्ट गर्दी आपल्याला अरे भेटेल. आपल्याला बोलवलंय. हा. तुमचं सोबर करून देईल सगळं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा. मी आईला नेहमी म्हणतो की देव माझ्या सोबत आहे, तू टेन्शन न घेऊ, मला काय होत नाही. ठीक आहे. आता मित्रांनो आपण आलो एक गड कालिका देवी मंदिराजवळ. हे एक शक्तीपीठ आहे आपल्या काय म्हणता तुळजापूर कोल्हापूर सारखं, आणि तिथे आपण दर्शन करूया. चलिए भाई इधर आ जाओ.
have a portrait. कोरीव काम कोरीव काम यालाच म्हणता स्टोन कार्विंगला. आता बंद कर, मी तुला चाक केळा घ्यायचा आहे. नाही तुला घ्यायचं की कच्चा आहे. मित्रांनो, आता आम्ही गडकालिका देवीचं दर्शन केलं, तिकडून निघालो. शहराच्या बाहेरचे, उज्जैन शहराच्या बाहेरचे आमचे जवळजवळ सगळे स्पॉट संपलेले आहेत आणि आता आम्ही उज्जैन शहराच्या मध्ये फिरू. तर मधली मजा घेऊया आता. चला. तर मित्रांनो, आता सगळं होऊन आम्ही महाकालच्या दर्शनासाठी इथे पोहोचलो आहे आणि तुम्ही गर्दी बघून घ्या. वाह, किती गर्दी आहे. शेर का पुतले से राइट मारना है, वो एक बार पूछना है शेर का पुतला आने से. शेर अभी कौन सा शेर, छत्रपति शिवाजी महाराज वाला शेर के लायन वाला शेर? छत्रपती शिवाजी महाराजाला कोणचा शहर आहे? वो भी तो शेर ही है. ये है हाय रहा शेर पेड़. सामने देख ना पुतला. मित्रांनो, गर्दी बघून घ्या. हे हरिसिद्धी मंदिर आहे. इथे आपल्याला 4 वाजता 4:30 वाजता आरतीसाठी यायचंय, पण त्याच्या आधी ते फिरून घेऊ आपण सगळं. ठीक आहे. आता हा जो समोर सिंह दिसतोय ना, त्या सिंहापासून आपल्याला टर्न मारायचं. मित्रांनो, इथे निशुल्क शूज सेवा आहे आणि तिथे शूज ठेवले आमच्या माणसाने. आणि आता आम्ही इकडे हीच नहीं ये नहीं था, इधर से और हल्का था रे. आजा इधर, आजा आजा. 26 याद रखना. उठा के पटक. नहीं 226. दर्शनार्थियों से अनुरोध है, श्री महाकालेश्वर मंदिर में झूले चप्पल की व्यवस्था कार्यक्रम की भीड़ तथा धर्मशाला पर की गई नहीं की है. तथा जूते चप्पल जूता स्टैंड पर ही उतारे, इधर उधर उतारकर मंदिर की व्यवस्था न बिगाड़े एवं अपने कीमती सामान की सुरक्षा स्वयं करें. कीमती आभूषण, पर्स, पैसे, मोबाइल का स्वयं ध्यान रखें. चोरों एवं जेब कतरों से सावधान रहें. जय श्री महाकाल. प्रॉब्लम इसमें ऐसा है ना टिकट का, हाँ, क्या प्रॉब्लम है? 120 रुपया 150 रुपया ऐसे ही कट रहा है. किसका? हुआ ना उस दिन भी तत्काल मारा है. हा, पैसा कटा, बरोबर. ठीक आहे, जाऊ दे. आता लाईन मध्ये लागलो, एन्जॉय करू. मागे गर्दी बघू शकता तुम्ही. बुलावा आया है, कैसे भी आए हैं. पैसे बी आहे, बोलवलं ना, आता पोहोचलो आपण. मित्रांनो, एक लाईफ सीख दे रहा हूँ. हां, जेव्हा ना जीवनात असं लागलं की आपण आपलं जीवन आता हे स्टेप जे आहे ते दुसऱ्यांवरती डिपेंडन्सी झाली, तर थांबायचं नाही. आपण जीवनात स्वतः पुढे चालायचं, करून टाकायचं, डिसिजन घ्यायचं. डिसिजन सक्सेस पण होतं. हां, सक्सेस होतं. आता पण होतंय आमचं. हां, कारण आता आम्ही सकाळपासून फिरतोय, खूप सारे मंदिरं झाले ना. आता शेवटी महाकाल उज्जैनला आमचं टार्गेट होतं 3 o'clockचं आमचं टार्गेट होतं की आपण महाकाल मंदिरला आपण चालू करू, रांगेत लागायचं. मग पण आम्ही लोकांनी बोलले की आपण जेव्हा जसं होतं टाइमपास नको. हा, जसं आहे त्या अवस्थेत निघालो, फटाफट आवरत. आता पोहोचतो पण आहे. आता किती वाजले? 2:15. 2:20. 1 तासात इथलं दर्शन होईल आणि मग हरिसिद्धीला जायचंय ना. हरिसिद्धी रामघाटला आरती करून संध्याकाळी महाकाल कॉरिडॉर. ठीक आहे,
चला आता थोडा फास्ट पळूया आपण. आला का? मित्रांनो, हे महाकाल कॉरिडॉर आहे, बघू शकता तुम्ही. हे रात्रीच्या वेळेला चालू होईल असं वाटतंय मला. आणि इथून आता आम्ही एक टर्न मारून मंदिराच्या मध्ये तिकडे एंट्री करतोय. बघू शकताय तुम्ही. बाळा बघा कसा बघतोय. हे दिसलं. काली मैया की ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो, महाकालेश्वराचं दर्शन करून आम्ही आता नुकतंच बाहेर पडलोय आणि आता आम्ही सम्राट विक्रमादित्य यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पोहोचलोय. आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागे स्मारक आहे. आता आम्ही तिकडे जातोय. दर्शन खूप सुंदर झालंय, खूप छान मॅनेजमेंट आहे. जसं मी वाचलं होतं कालच्या तारखेला, न्यूज वाचली ती, इथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे येणारे जे पण भाविक श्रद्धाळू ते आमच्यासाठी पाहुणे अतिथी आहे, त्यांची आम्ही खूप चांगली सेवा करू. आणि जे सांगितलं होतं त्यांनी की 1 तासात दर्शन होईल, याला विचार किती वेळात दर्शन झालं आपलं? 1 तासात दर्शन. 1 तासातच दर्शन झालं. कोणाला हे नाही, काही नाही. नॉर्मल VIP सगळं, एक मारामारी नाही, काही नाही. फास्ट एकदम 1 तासात दर्शन करून लोक मोकळे झाले. पण आम्ही लोक खूपच वेळा थांबलेले होते तिकडे मंदिरात. पण एक थोडासा ड्रॉबॅक आहे, यांनी जरा लेआउट चेंज केल्यामुळं आणि गर्दी वाढल्यामुळे यांनी हे सुद्धा बंद केलेलं आहे. कॉरिडॉर रात्री बंद राहणार आहे, म्हणजे ते लाईट शो वगैरे असतं ना, ते सगळं बंद राहणार आहे रात्रीच्या टायमाला. क्राऊड खूप वाढला आहे, दर्शन फास्ट होत आहे, दर्शनाला चान्स आहे सगळ्यांसाठी, पण हे बंद आहे. लाईट शो आणि कॉरिडॉर बंद आहे. इथं खूप छान प्रकारच्या शिल्पाकृती बनवलेल्या आहे. अप्रतिम एकदम छान डिझाईन आहे त्यांचं, बघू शकता तुम्ही. हे पूर्ण हे स्मारक आहे, मी तुम्हाला बोललो महाराज विक्रमादित्य त्यांचं. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांच्या स्टोरीज दाखवलेल्या आहेत इथे. हे बघा, आता तुम्हाला वरच्या साईडला जाऊन दाखवतो मी की एक्झॅक्टली काय आहे इथे. तेव्हा मी तुम्हाला कॉरिडॉरचं बोललो, समोर कॉरिडॉर आहे पण कॉरिडॉर बंद आहे. हे बघा, महाराज विक्रमादित्य यांची मूर्ती. आपण वरतून जाऊन बघूया. इकडे बघू शकता तुम्ही, हे नदीचं कट आहे आणि नदीवरनं हा ब्रिज दिलेला आहे. कुठे? हो, हा फिश पण दिसतो इथे आम्हाला, खूप आहेत. हो, वर आला. अच्छा, श्री राजे विक्रमादित्य महाराज नवरत्न दरबार आसन जन कल्याण समिती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राजांची खूप सुंदर आणि अवाढव्य मूर्ती आहे, खूप मोठी. राजांबद्दल काय सांगायचं तुम्हाला.
आज एक खूप मोठे राज्य आहे. महाराजा विक्रमादित्य. कल रात को वो आवाज ही घूम रहा है, मालिक गलती हो गई मालिक. सिंहासन स्मृति चिन्ह, ये उस टाइम का है, ये उस टाइम का इसमें सिंहासन का स्मृति चिन्ह है उनका. अनीश बोल. दर्शन झालं, सगळं झालं, बसलोय आपण. मला सांग, पायात चप्पल नाही गेल्या 2-3 तासापासून. एवढं फिरला, थकला, आता या पायऱ्यांवर तू बसला इथे. किती रिलॅक्सिंग फील होतं. ते पण असं देवाच्या अंगणामध्ये आम्ही बसलो, असं पूर्ण शहरात कुठेही बसत नाही, असं एकदम वेगळं असं सुख भेटतंय. आता आम्हाला इथून उठू सुद्धा वाटत नाही की आम्ही जाऊन आमचे चप्पल बूट शोधावे आणि तिकडे जावं. पण आता ते शोधावं लागणार आहे, कारण की पुढे गणपती बाप्पाला भेटायचं आहे. गणपती बाप्पानंतर माता हरिसिद्धी आणि आम्हाला आरतीला जायचं. मित्रांनो, एक गोष्ट बोलतो मी तुम्हाला. किसी ने जो भी कहा है बराबर बोला है. महाकाल का अगर बुलावा आता है ना जोर से, तो कोई रोक नहीं सकता. कोई नहीं रोक सकता है. खरंच आज झालंय. आप लोग को हमारी पूरी स्टोरी पता है. सुबह से क्या क्या चल रहा निकाला है हमने, नहीं वेटिंग मिला. लिस्ट पे था, तत्काल मारा, वेटिंग लिस्ट पे था वो भी. हम लोग प्लेटफॉर्म पे पहुंचे, ट्रेन आके बैठ गई थी. हम लोग ने सोचा जनरल डब्बे में जाएंगे बैठ के. प्लेटफॉर्म पे गए, उसके बाद भी हमें मिल गई जगह. ट्रेन में बैठे, थोड़ा बहुत नाटक किया लोगों ने. अरे नहीं है, बोरीवली से 4 लोग चढ़ रहे हैं. पण हे झालंय, ऊपर जगह बैठने तो मिल गई. ते म्हणतो ना आपण, काय म्हणता यार ते, फील सॅड फॉर यू, काय म्हणता यार. हां, आपण लकी ना. एक तारखेला आपल्याला दर्शन भेटतं का कोणाला. नाही, ते पण एवढं सूप एवढे रील बघितले. रोज रील यायचे आम्हाला, रोज. भरपूर गर्दी, आपको उज्जैन जाना, आपको उज्जैन जाना, आपको उज्जैन जाना. फायनली आम्ही पोहोचलो, दर्शन पण झालंय. आता आम्ही दर्शन पण खूप चांगले झाले. संध्याकाळी आता इथे आरतीला चाललोय नदीवर. तुम्हाला तुम्ही पण या. माझ्या फोन मध्ये मी घेतला आहे, दाखवू का? मग ते दाखव. ब्लॉग मध्ये तू डायरेक्ट टाकशील. ब्लॉग मध्ये तर टाकायलाच. सापडतो का आज मध्ये? ब्राईटनेस वाढव. हे बघा, भोले बाबांचा घुसव. ये पुढे कर. हां, बघून घ्या तुम्ही. वरती स्क्रीन, खाली गर्भगृह. बस गेम आली. तर आता आम्ही शूज घेतो, गणपती बाप्पाचं दर्शन करतो आणि आरतीच्या ठिकाणी आपण भेटूया. टिडिंग. मित्रांनो, उज्जैनला आलो 1 तारखेला आणि इकडे नवीन धंदा चालू केला या पोराने. हे बघा, लॉट. 10 रुपया 10 रुपया 10 रुपया 10 रुपया 10 के 2, 10 के 2. 10 का जोड़ी 10 का जोड़ी 10 का जोड़ी 100 200 100 10 का 100 10 का 100. हेच बाकी आहे आता. चांगल्या ठिकाणी जॉबला आहे, पण भिकारीपणा काही सोडत नाही. ओके, हेलो महेश जी, मैं क्या बोल रहा हूँ, मेरे साथ ना एक फॉरेनर कस्टमर है. सो उनको क्या है अभी, यू वांट टू गो गढ़काली, श्री मतलब माता शक्तिपीठ टेम्पल. माता शक्तिपीठ टेम्पल जाना है. वो हरिसिद्धि. हरिसिद्धि चलो जाना हम है. we are also go going there. there. We also कहाँ पे जाना है? cancel. We are also going there. Come with us. हाँ, हम लोग को भी वही जाना है वैसे भी. कहाँ से जाना है? हाँ, चढ़ के राइट में जाना है ना, बराबर. काही थांब. अनीश, स्लो. ओके, ठीक है चलेगा. एक्चुअली हमें 2 फॉरेनर्स मिले, सो पीपल मतलब Where are you from? Russia. Russia. Oh.
So you are on India tour. Yes. All India, all Shiva places. Oh, where all Jyotirling and All. oh, All Himalaya. right. Madam using Google Map. मित्रांनो, महाकाल महाराजच्या दर्शनानंतर आपण दर्शन केलं गणपती बाप्पा बडे गणपती यांचं आणि तिथून आम्ही आलोय हरिसिद्धी माता. हे सुद्धा एक शक्तिपीठ आहे. आपण सकाळी सुद्धा एका शक्तिपीठाला व्हिजिट केली आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण 51 शक्तिपीठांचं त्यांनी फोटो आणि सगळं लावलं. जसे कामाख्या देवी, आई तुळजाभवानी, मस्त लावलेलं आहे सगळं. मित्रांनो, ही पूर्ण दीपमाला सजवली जाते दिव्यांनी आणि तुम्ही बघू शकता एक दीपमाला नाही, 2 दीपमाला आहेत इथे आणि हे 2 माणसं इथे काम करताय. हरिसिद्धी मंदिर, राजा विक्रमादित्य यांची ही कुलदेवी, त्यांचं हे मंदिर, हे सुद्धा हे शक्तिपीठ आहे. तिथलं आपण आता दर्शन झालंय आणि इथे ॲक्च्युली आम्हाला आरती करायची होती पण आता थोडा वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट शिप्रा घाटावर जाऊन तिथे जाऊन आरतीला बसणार आहोत. अजून किती वेळ बाकी आरतीला? 5:15 हुआ अभी तो. हां, म्हणजे अजून जवळजवळ 45 मिनटं बाकी आहे. आम्ही जाऊया आता आरतीला. ठीक आहे. मित्रांनो, जशी जशी संध्याकाळ होते तसंच अजून बरं वाटतंय. आम्ही आता रामघाटावर आलोय, शिप्रा नदीच्या तटावर. इथे आरती आहे आणि त्या आरतीमध्ये आपण सहभागी होऊया. आरती चालू आहे, आपण पोहोचतोय. चालू आहे, आवाज आ रहा है. कुछ ही क्षणों में आरती प्रारंभ होने जा रही है. मां शिप्रा का और जिस किसी को भी आरती करनी हो कृपया पंडित जी से आकर संपर्क कर लें तो आरती उपलब्ध करवा देंगे आपको. जय श्री महाकाल. मित्रांनो, काही क्षणात इथे आरती चालू होणार आहे. शिप्रा नदीच्या काठावर आहे मी, बघू शकता तुम्ही. इथे सर्व लोक जमा झालेले आहेत आणि बसलेले पण आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता, इकडे पूर्ण हॉल आहे. त्याच्यानंतर इकडे खाली सर्व असे बसलेले. आरती प्रारंभ व्हायला फक्त 5 मिनिटं राहिलेले. ठीक आहे, आता आपण आरती एन्जॉय करूया. क्या हुआ? भूक लगी ना? खाना खाते हैं ना. मित्रांनो, आरतीला सुरुवात झाली.
भुवन वंदिता क्षिप्रा. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मित्रांनो, आम्ही शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर बसलोय आणि आजचा दिवस खूप 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 अविस्मरणीय, खूप सुंदर होता. आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या ज्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील. आणि खूप मजा झालेली आहे. स्ट्रगल हे ते, कसं देव तुम्हाला बोलवतो, कसं तुमच्याकडून गोष्ट करवून घेतो जेव्हा त्याला करवून घ्यायची असते. आता आम्हाला लागली भूक, आम्ही जाणार आहे आता जेवायला, जेवण करून झोपायला. झोपणार. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. जय. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय महाकाल. जय श्री महाकाल. रास्ते बंद हो जाएंगे अब. ओके.